कुठे गेलाय? कुठं कुठं चालला तू? लुलूकड कशाला? एकटं तर तू काय मग पप्पाला घेऊन जा ना. चल इकडे वर ये. पैसे आहेत का तुझ्याकडे? वरून विचार अगोदर. लुलू मामाला विचार चहा आहे का आणि मग जा इकडे वर ये. कुठून शिकला तू हॉटेलवरचा चहा प्यायचा? तुला काल बोलवलं होतं. चल मी करते घरी. चल मी करते चहा. मी चहा करते ना. कुणाचा प्यायचा आहे तुला चहा? माझ्या हाताचा नाही का जमत? बघा ते पोरग. हे बघा इथं हॉटेल आहे चहाचं. दिसतंय का पातेलं तिथं? तो गेला का चहा चहा करते. कालपासून त्याने किरकिरलं तिकडे जायचं म्हणतोय चहा प्यायला. घरी कधी चहा पी म्हणलं तर नाही पी वाटत. गेला हॉटेलवर गेला. बाई तिथे जाऊन मागतोय वाटतं त्यो. हे बघा त्यो त्याचा पाय. त्यो तिथं त्याचा पाय गेला मोती. पोरग रोड क्रॉस करून गेले आणि बाप आता गेलाय. मला फोन आला तर आता बाईचा मी ते फोनवर बोलत होते. घरात गेले. पोरग पायऱ्याहून खाली उतरून चहाच्या दुकानात पोहोचले. बाई मध्ये जाऊन चहा पिऊन येते. हे एकटंच पोरग हॉटेलमध्ये पोहोचले. बाप इथं मोबाईल बघतोय. मला फोन आला तर सासूबाई तर मी तिकडे गेलते फोन उचलायला दुसऱ्या फोनवर. बघा एकटंच गेलं चहा मागितला आणि मागून बाप जाऊन मग पिऊन वापस. आणि घरी कधी चहा केला तर कधीच चहा पित नाही घरचा. आता अलीकडेच कुरकुऱ्याचं दुकान आहे. आता तिथून कुरकुरे घेईन. किती चोखलंय ते. आतापर्यंत नव्हतं केलं त्याने. असं कालपासूनच तिथल्या चहाचा नाद लागलाय त्याला. कसला बनविते ते विचारावंच लागत. कधीच मी केला का? मी पण चहा पित नाही. आम्ही डेली कुणीच चहा पित नाही सकाळी सकाळी असं करून. पण कधीतरी तलब झाली तर कधीतरी बनवत असते ना. 1-2 दिवसाला किंवा मग इव्हिनिंगला कधी पाऊस वगैरे आल्यावर. तर त्याला किती पी म्हणलं का नाही. चहा बिस्किट खा म्हणलं. कधी इमर्जन्सीला स्वयंपाक नसला केलेला चहा बिस्किट खा, चहा पी, चहा दूध पी. नाहीच पित. आणि आज खुशाल ब्रश केला की निघालाय चहा प्यायला. येतानी कुरकुऱ्याचा पुडा. फालतू गोष्टी नुसत्या. पुडा घेतलाय आणि पैसे दे म्हणतोय.